फार फार वर्षांपूर्वी गृहस्थमत नावाचे एक महान ऋषी होते. ते खूप ज्ञानी आणि अनेक विद्यांचे पंडित होते. त्यांचे मन नेहमी गणेशाच्या भक्तीत रमलेले असे. एके दिवशी ऋषींना एक मोठी शिंक आली. त्या शिंकेतून एक तेजस्वी लाल रंगाचा मुलगा बाहेर आला. गृहस्थमत ऋषींनी त्याला आपले पुत्र मानले. त्या मुलाने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले, मी मोठा झाल्यावर तिन्ही लोकांवर राज्य करीन आणि इंद्रालाही जिंकेन. ऋषींनी त्याला गणानात्वा हा शक्तिशाली गणेश मंत्र शिकवला. तो मुलगा घनदाट अरण्यात गेला आणि गणेशाची कठोर तपस्या करू लागला. त्याची भक्ती पाहून गणेश प्रसन्न झाले आणि त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. गणेशाने त्याला लोखंड, चांदी आणि सोन्याची 3 भव्य शहरेही दिली. या शहरांचा नाश फक्त भगवान शिवच करू शकतील आणि तेही एकाच बाणाने. तेव्हा तुला मुक्ती मिळेल असे गणेश म्हणाले. हा मुलगा त्रिपुरासूर नावाने प्रसिद्ध झाला. गणेशाच्या वरामुळे त्रिपुरासूर खूप उन्मत्त झाला. त्याने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला आणि सर्व देवांनाही हरवले. देव खूप दुःखी झाले. तेव्हा सर्व देव भगवान शिवाला शरण गेले. त्यांनी शिवाला त्रिपुरासुरापासून त्यांचे रक्षण करण्याची विनंती केली. शिवाने त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. भगवान शिव त्रिपुरासुराशी युद्ध करण्यासाठी मंदार पर्वतावर आले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले, पण शिवाला त्रिपुरासुर आवरवेना. तेव्हा नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी शिवाला सांगितले, आपण युद्धापूर्वी विघ्नहर्ता गणेशाचे स्मरण केले नाही, म्हणूनच आपल्याला विजय मिळत नाहीये. नारदांनी शिवाला प्रणम्य शिरसादेव हे स्तोत्र शिकवले. शिवाने त्या स्तोत्राने गणेशाची आराधना केली. गणेश प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन शिवाला विजय मिळण्याचा वर दिला. गणेशाच्या कृपेने शिवाने एकाच बाणाने त्रिपुरासुराचा आणि त्याच्या तिन्ही शहरांचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली, म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या विजयानंतर भगवान शंकरांनी याच ठिकाणी श्री महागणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. हेच ते आजचे रांजणगावचे श्री महागणपती मंदिर, जे आजही भक्तांना आशीर्वाद देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री गणेशाच्या 108 नावांची कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.